कोल्हापूर महानगरपालिकेच्या उद्यानांची अक्षरशः दुरावस्था झालेली आहे आणि त्यातच उद्यानामध्ये जी खेळणी आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी कुठेतरी त्रास होते आणि याच्याच निषेधार्थ आज आम आदमी पार्टीच्या वतीने एक लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। आम आदमी पार्टीच्या वतीने माझ्यासोबत पाठीमागे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात येते आणि या ठिकाणी प्रतिकात्मक ही जी खेळणी आहेत ती आणलेली आहेत आणि मुले इथे खेळताना आपल्याला दिसत आहेत। प्रशासनाचं करायचं काय? उद्यान आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं उद्यान आमच्या हक्काचं। माझ्यासोबत आम आदमी पार्टीचे संदीप देसाई आहेत, आणखी काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया नेमकी काय त्यांची मागणी आहे आणि महापालिकेला नेमका त्या काय इशारा देणार आहेत। काय सांगाल, आज तुम्ही हे आंदोलन करताय महानगरपालिकेतल्या उद्यानातल्या खेळण्यांची दुरावस्था झाली आहे, लहान मुलांना कुठेतरी त्रास होतो नेमकं 54 बागा यांचा आम्ही सर्वे केला आणि सर्वेमध्ये असं आढळून आलं की बहुतांश सगळ्याच बागांमधली खेळणी ही मोडक्या अवस्थेत आहेत। गेल्या 2-3 महिन्यापासून आम्ही महानगरपालिकेमध्ये सातत्यानं त्याचा पाठपुरावा करतोय की मे महिना सुरू झालेला आहे। मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुलं गावाला येतात, आजीकडे येतील, मामाकडे येतील। कोल्हापूर तर आकर्षणाचं केंद्र आहे आणि खास करून रंकाळ्यावर खेळायला संध्याकाळी येतात। रंकाळ्याची खेळणी तर अतिशय दुरावस्थेत आहेत, त्या रोपवेला असू देत किंवा घसरगुंडीला असू देत मोठमोठी भगदाडं पडलेली आहेत। ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर महानगरपालिकेनं कुठंतरी त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी, ही खेळणी बदलावीत म्हणून प्रतिकात्मक आज आंदोलन आम्ही महानगरपालिकेच्या दारात करतोय। मागच्या महिन्यामध्ये दुर्दैवी घटना झाली, एका मुलीचा खेळताना त्या घसरगुंडीमध्ये हात फ्रॅक्चर झाला, सुदैवानं हात काढावा लागला नाही। ही कुठंतरी गांभीर्याची परिस्थिती समजून घेऊन महानगरपालिकेने येत्या 15 दिवसामध्ये सगळ्याच बागेतली जर खेळणी सुस्थितीत केली नाहीत, रिपेअर केली नाहीत तर मग मात्र नागरिकांच्या रोषाला महानगरपालिकेला बळी पडावं लागेल आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या घरासमोर आम्ही प्रतिकात्मक खेळणी मांडून आमच्या व्यथा त्यांच्याजवळ पोचवू आणि हे काम करून घेऊ। जय हिंद। जर आपण बघतो की प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समोर प्रतिकात्मक खेळणी मांडून व्यथा आणि प्रश्न हा मांडू असं सांगण्यात येते आहे। माझ्यासोबत आणखी काही आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी बोलूया। काय सांगाल, या प्रश्नात वारंवार महानगरपालिका दुर्लक्ष करते असं वाटते? 100% दुर्लक्ष आहे। मागच्या 2 ते 3 महिन्यापासून आम्ही बरेच पत्रव्यवहार त्या ठिकाणी केलेले आहेत। काल जेव्हा आमचं निवेदन त्या ठिकाणी गेलं, आम्हाला प्रशासनाच्या वतीनं बोलवणं आलं की बाबा तुम्ही आंदोलन करू नका, चर्चेला आहे। पण वारंवार जेव्हा गट्ट्याच्या गट्टा तुम्हाला निवेदन दिलं जातं त्यावेळेला तुम्ही तुमचं गांभीर्य नसतं आणि लगेच आंदोलन होणार म्हटल्यावर तुम्ही चर्चेला बोलवताय। त्यामुळं आम्ही आंदोलनावरती ठाम होतो। आज ज्या पद्धतीनं उद्यानांमधले जे घसरगुंडी आहे, पाळणे आहेत, खेळणे आहेत, बाकीचे अक्षरशः त्यांची वाट लागलेली आहे असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही। मोठी मोठी भगदाडं त्या ठिकाणी पडलेली आहेत, मुलं खेळणार कुठं हा मोठा प्रश्न आलेला आहे। त्यामुळं कोल्हापूरच्या नागरिकांच्या साठी आणि त्यांच्या मुलांसाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। त्याचा आम्ही 100% पाठपुरावा करू। पूर्ण जे काही 54 उद्यान आहेत त्याच्यामध्ये जी खेळणी आहेत ते जोपर्यंत व्यवस्थित होत नाहीत, खेळणं योग्य होत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू। तर नक्की जोपर्यंत उद्यान व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू करणार असा इशारा देण्यात आला। माझ्यासोबत आणखी काही मुले आहेत, मुले देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले, त्यांच्याशी आपण बोलूयात की तुम्ही मुले बघताय माझ्या पाठीमागे अशी प्रतिकात्मक आंदोलनामध्ये खेळणारे नाही, इथे खेळणे घेऊन आलेले आहेत। याच्याशी बोलूया, यांना नेमका काय त्रास होते? ही पुण्याच्या सुट्ट्या लागल्या ती मुले तिथं उद्यानामध्ये खेळण्यासाठी जात असतात। काय तुझं नाव काय? प्रणव। बरं, तू आता इथं का आलायस? खेळायला आले पाहिजे, सगळी गाडी खेळणी तुटल्या, खेळायला अधिकाऱ्यांना सांभाळले आम्ही हे खेळणी जोडा बाकी म्हणून आम्ही इथे खेळायला आले। तिथे तू बागेत ज्या खेळायला जातो तिथे खेळणी व्यवस्थित आहे? जरा तुटलेले आहेत, तिथं चांगले आहेत, ते जोडा ते अधिकाऱ्यांना सांगा, अधिकाऱ्यांनी कुठेतरी आमच्या खेळण्याची व्यवस्था व्यवस्थित करावी अशी मागणी त्या लहान मुलांना देखील केली आहे। माझ्याकडे आणखीन एक चिमुकला आहे, त्याच्याशी बोलूया। काय तुला काय त्रास होते खेळायला जेव्हा जातोस गार्डनमध्ये? हां, गार्डनमध्ये पडले असतात। तुला असं लागलंय वगैरे कधी लागते काय? लागते? बरं, मग आता तू इथं आंदोलनात आला आहे, या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना काय मागणी करशील?
निवडून द्या. तर बघतोय आपण माझ्या पाठीमागची मुले या मुलांच्या निरागस मुलं आपल्याला इथे या ठिकाणी या आंदोलनाच्या दरम्यान पाहायला मिळतात. कुठेतरी महापालिकेच्या उद्यानांमधली खेळणी आहेत ती व्यवस्थित व्हावीत, मुलांना इजा होऊ नये याचंच लक्ष महापालिकेला याकडे लक्ष द्यावं यासाठी हे आंदोलन करण्यात आले. कॅमेरामॅन केतनसह मी तारा न्यूज कोल्हापूर.